मित्रांनो विनंती करेन सन्माननीय सुनीलजी खारुक साहेब पोलीस पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्यांचे सहर्ष स्वागत। नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट ज्या दोन्ही येतात ना त्यांचेही आम्ही स्वागत करू, कारण तुमचा ऑफिशियल जो चॅनल आहे त्या ऑफिशियल चॅनलवरती तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने लाईव्ह चॅट या चॅट बॉक्समध्ये टाकावी। मी विनंती करेन ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा। टीम सेट फिल्डिंग करून घ्या आडिवली। लगेच आपण या सामन्याला सुरुवात करत आहोत। सध्या तरी आमचा मंच भरला आहे। संध्याकाळ जशी होत जाईल, जसा मान्यवरांना वेळ मिळेल तसा या मंचावरचा जो मान्यवरांचा कोटा आहे तो नक्कीच तुम्हाला जास्त पाहायला मिळेल। ही स्पर्धा प्रेम देणार आहे आणि अशाच साऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही अनेक सारे मान्यवर बघत असता। हा दुसरा पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये मित्रांनो तुम्ही आहात। सध्या तरी सामना तुम्हाला पाहायला मिळेल टीम अडवली त्यांच्या विरुद्ध टीम साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा। मागचा दणदणीत विजय त्यांनी मिळवला गेला। मात्रेपाडा संघाला पराभवाचा धक्का देत असताना आता त्यांच्यासमोर एक दुसरा संघ अर्थातच तुम्हाला पाहायला मिळेल संघ अडवली। चांगली बॅटिंग राहिली। मागच्या मॅचमध्ये तुम्ही कल्पेशचा अटॅक बघितला, त्याच्या बॅटमधून 41 धावा। त्या मॅचमध्ये लवकर बाद झाले करण आणि विजय पवार। त्याच्यानंतर कल्पेश यांनी टीमला सांभाळलं गेलं, परंतु आता त्याच्यासमोर आहे संघ खंबालपाडा। चला मैदानाच्या आतमध्ये विनंती करेन मॅच सुरू करा। अजून 2 मॅच खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको। विनंती करेन सुशांत सालवी आणि चिराग ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतोय टीम अडवलीच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल भूषण। सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल सुशांत साळवी। करूयात सामन्याला सुरुवात, देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आहे की सामन्याला इथनं होतीये सुरुवात। लेट्स प्ले। पहिलाच बॉल राऊंड द विकेटने स्वीप करायचा होता, टप्पा चांगला होता। जी सुरुवात मागच्या मॅचमध्ये केली होती ना भूषणने, तशीच सुरुवात या ठिकाणी केली आहे, कारण सातत्याने त्याने ऑफसमवरती बॉल टाकले गेले। ऑफसमच्या बाहेर स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू बीट होत असताना सुशांत। 4 ओव्हरची मॅच आणि पहिलं षटक तुम्हाला भूषणच्या हातामध्ये पाहायला मिळतोय। रिव्हर्स खेळतात स्विच इट, सुंदर गॅप मध्ये अगदी समोर कल्पेशचा बॉल ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजे डीप मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना सक्सेसफुली ठरलाय सुशांत साळवी। त्याच्या बॅट मधला पहिला चौकार। फिल्डर होते ते खूपच क्लोज होते, परंतु थोड्याशा क्लोज गॅप मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना तुम्ही पाहिला। रिव्हर्स अटेम्प्ट केला, याच्या अगोदरचा बॉल ऑफस्टंपचा हलकासा बाहेर होता, बाहेर ठेवतो त्या कारणास्तव रिव्हर्स फटका कळत असताना चौकार आलाय पहिलाच। बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा निवडायची होती, मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ होता, कदाचित लॉंग ऑफला बॉल पाठवायचा होता, परंतु बॅकफुटला गेल्यानंतर जे स्ट्रोकचं सिलेक्शन होतं ते लवकर सेट केलं, परंतु फुटवर्कचा वापर बघितला गेला, थोडासा पेस व्हेरिएशन, अगदी समोर टपाल लो फुल टॉस टाकण्यात आला आणि चौकारानंतर या ठिकाणून बीट करत असताना सुशांत साळवीला चांगलं प्रत्युत्तर राहिलं भूषणचं। सुशांत समोर चौकारानंतरचा हा त्याचा डॉट बॉल। ऑन साईडला स्वीप करायचा होता, अपील सुरुवातीला करण्याचा प्रयत्न, परंतु नंतर समजलं की ऑफसमवरती बॉल खेळण्यासाठी आलाय, त्याच्यामुळे ती अपील थोडीशी थांबवली गेली भूषणने। प्रत्येक बॉल गणिसना तुम्हाला हे समीकरण थोडंसं वेगवेगळं पाहायला मिळतंय, कारण पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसरा बॉल डॉट फेकत असताना तुम्हाला पाहायला मिळाला भूषण आणि चौथा चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट फेकला गेला सुशांतच्या समोर। 2 डॉट बॉल, त्याचं प्रत्युत्तर द्यायचं होतं शॉर्ट टर्मॅनला, प्रभाकरने हिट केलाय पण तो मिस झाला। दुसऱ्या बाजूलाही हिट केलाय, त्या बाजूला दोन्ही खेळाडू बघितले गेले तर डेंजर एंडलाच होते। आता भूषणलाही विचार पडला की एका बाजूला चिराग पोचण्यासाठी भरपूर लांब होता, चिराग अर्थातच विकेट किपर एंडला जर थ्रो केला असता तर महत्त्वाचा विकेट जो मागच्या मॅचमध्ये सुद्धा अपयशी ठरला तो चिराग मैदानाच्या बाहेर परतला असता। सन्माननीय संदीपजी चोरगे साहेब पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत, मंचावरती आसन ग्रहण करून ते या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। 2 संध्या होत्या, तर एकाच फलंदाजाला बाद करण्याची दुसऱ्यांदा
तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग अर्थातच प्रयत्न बघितला, पण तो चिराग जास्त डेंजर एंडला होता. या एंडला जर हिट झाला असता तर चिरागचं काम तमाम झालं असतं. शेवटचा बॉल चिरागसाठी, हा बॉल कुलवटपाचा खोदून काढला ऑन साईडला खूपच वेगाने. विजय पवार पोचल्या गेलात, मिड विकेटला मिसफेड झाली आणि खूप क्वचितच पाहायला मिळतं तुम्हाला विजय पवार मिस्टेक करत असताना, परंतु इथनं मिस्टेक झाली. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते बिनगडी बाद. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडाची फक्त 9. 2 चौकार आले. याचा विचार करणं आणि तेजस भोईरची उपस्थिती नसताना या वाहिनीला सांभाळणं खरं तर ते चांगलं कार्य करतात. त्यांचे करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आता खरं तर दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय विजय पवार. आठवत असेल साई शेलार यांच्यासोबत झालेली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमधली त्याची बॅटिंग. सध्या तरी साई शेलार सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घेतात. त्यावेळेला खरं तर तो सोबती होता साई शेलारच्या, परंतु तो आता त्याच्या गावाच्या विरोधात आहे. विजय पवारचा पहिलाच बॉल वेग होता ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर. विकेट किपर कल्पेश शहा हातामध्ये. ही कला आहे, त्या कलेचा कलाकार म्हणजे विजय पवार. पहिलाच बॉल फेकला ऑफस्टंपच्या हलकासा आतमधून, जिथे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला सुशांत सालवी, ज्याच्या बॅटमधून चौकाराने त्याने आपल्या डावाची सुरुवात केली होती, पण तो 4 चेंडू तो डॉटी खेळला गेला. आणि आता पहिला विजय पवारचा वार, त्याच्यानंतर पलटवार होईल की पलटवार इथनं होतोय सुशांत या बॅटवरती. अगदी बॉल मिडल करत असताना लॉंग ऑनच्या बाहेर हा षटकार. अटॅक इज अ बेस्ट डिफेंड. बचाव तुमचा गती करू शकते, त्या गतीचा वापर केला विजय पवारने आणि त्याच गतीवरती अटॅक करत असताना पहिला अटॅक झालाय, परंतु दुसरा कुठेतरी मिस्टामिंग. करण भाने कॅच सोडणार नाहीये, त्यालाही माहिती आहे की महत्वाची विकेट. सुशांतने या अगोदरच्या बॉलवरती सिक्सर दाखवला, परंतु त्यांच्या नंतर त्याला डगआउटचा रस्ता दाखवत असताना सुशांत बाद लागणारा झटका पहिला. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बॉल हवेमध्ये होता. कारण कॉन्फिडेंटली त्या बॉलकडे गेले, ज्या रेषेवरती बॉल पडणार आहे अगदी ॲक्युरेटली बॉलच्या खाली गेले. विकेट जरूर पहिली तुम्हाला पाहायला मिळाली विजय पवारच्या खात्यामध्ये. सुशांत साळवी ज्या ठिकाणून बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याने 8 चेंडू फेस केले, बनवल्या 11. पहिल्या ओव्हरमध्ये ती सफलता मिळाली नव्हती. अर्थातच भूषणला दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकार विरोधात आला, त्यानंतर सुंदर लाईन ठेवण्यात आली, जिथे ट्रॅप होतं करण भानेचं अडकवलं गेलं विजय पवारने आणि पहिली विकेट विजय पवारच्या खात्यामध्ये आली आहे. 15 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये गेल्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वयं खाडे. पहिला चेंडू अवे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु जास्त दूर ठेवला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. जी लेंथ अँड लाईन पहिल्या बॉलवरती विजय पवारने यूज केली, जिथे डॉट बॉल आला, त्याच्यानंतरचा सिक्सर, त्याच्यानंतर जी विकेट आणि त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची धावसंख्या 16. एक गडी बाद संघ खांबालपाडा. गती जास्त होती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु मिस्टामिंग बॉलकडे आला योगी भाने, टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर. त्याच्या हातामध्ये या ओव्हरमधली दुसरी विकेट पडतेल मैदानाच्या बाहेर. स्वयं खाडे.
तेच टायटल सॉन्ग मित्रांनो तुम्ही ऐकत होतात सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर चेतन पाटील यांच्या मुखातून स्वरबद्ध होणारे संगीत तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं। किशोर भाने यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, किशोर भाने यांच्याकडनं एक पारितोषिक लागू होतं। किशोर मेहर यांच्याकडनं पारितोषिक लागू होतं की अजून एक कॅच जर पकडली योगी भानेने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। सुंदर फटका बॉडीला स्ट्रेच करत असताना डीप मध्ये स्वीपर कव्हरला बॉल पाठवला, त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत। ॲक्युरेटली फेकी ऑन द स्टंप कल्पेशकडे आली, दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सिंगल। टीम अडवलीचा जर आपण विचार केला ना तर 2024च्या त्या कालखंडामध्ये प्रभाकर हा त्यांचा फ्रंटलाईन बॉलर होता। प्रभाकरच्या हातामध्ये नेहमी पहिल्या षटकाचा भार असायचा, परंतु आता त्या बॉलिंग लाईनअपमध्ये चेंजेस झालाय। पहिलं षटक भूषणकडे, आता विजयकडे षटक आलाय आणि तिसरं षटक कदाचित नवीनकडे असेल। थोडासा पुढे आला, पावलांचा वापर, समोर बॉल फिल्डरचा होता। कल्पेश विकेट किपर जागा सोडतोय, या बॉलवरती सिंगलच मिळेल। एकंदरीत हे षटक चांगलं राहिलं। पहिल्या षटकामध्ये सुद्धा 90 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर याही षटकामध्ये येत असताना धावा 9। एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 गडी गमावल्यानंतर टीमची धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळते 18, जिथे संघ खेळतोय साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा। खरं तर शिवाजी दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। जेव्हा तुम्ही SSC ट्रॉफी पाहाल तेव्हा त्यांचे अनेक सारे कटआउट्स असतात आणि अनेक सारा प्रेम त्याने क्रिकेटला दिला, क्रिकेटचे चाहते, आणि असं त्यांच्या माध्यमातून म्हटलं जातं की गतिशील विचारांचा कृतिशील नेता तो होता। परंतु आज ते आपल्यामधून निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाला एका स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जातं। 2024 मध्ये ती ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेचे मेन आयोजक खरं तर साईदादा शेलार सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। 2 ओव्हरचा खेळ संपलाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 18 आणि सध्या तरी आपण जो विचार करत होतो ना की फ्रंटलाईन बॉलरपैकी प्रभाकर भानेवरती पहिल्या ओव्हरचा भार असायचा, परंतु त्याला आता क्रमांक 3च्या ओव्हरसाठी आणला जातोय। त्याच्यासमोर चिराग, टीमची धावसंख्या झाली 18, गडी गमावले गेल्यात 2, जिथे बॅटिंग करतोय संघ खांबालपाडा। फील्ड प्लेस सजवली जाते कल्पेशच्या माध्यमातून आणि प्रभाकर पहिलाच बॉल कडा लागली आहे, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉलला उचलतात, त्या ठिकाणी मिळेल सिंगल। प्रभाकरचं ही षटक ना प्रोडक्टिव्ह राहणं अगदी गरजेचंच असेल, कारण त्यालाही माहिती आहे की डेथ ओव्हरमध्ये नवीन येईल, नवीन नो डाऊट विकेट घेत असतो, इकॉनॉमिकल बॉलिंग टाकतो। त्याच्या अगोदर ज्या 2 गोलंदाजांनी कंट्रोल धावा केल्यात ना तशा पद्धतीने याही ओव्हरमध्ये धावा कंट्रोल झाल्या पाहिजेत। त्याच्यासाठी पहिलाच बॉल अगदी पुढे टाकण्यात आला चिरागसाठी, ज्या चिरागच्या खात्यामध्ये सिंगल आली आहे। थोडासा थांबला, स्ट्रोक एक्झिक्यूट केला, समोर डीपमध्ये लॉंग ऑफला, जजमेंट चांगलं होतं फिल्डरचं। लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा खाली वाकला, त्याने दोन्ही पायांना समोर खरं तर थोडासा वाकला गेला, बॉलला उचलले गेले, पुन्हा एकदा सिंगल मिळते। सिंगलने टीमची धावसंख्या आता डबल डिजिटमध्ये 20 या आकड्यावर। सातत्याने बॉलवरती ना वेग वाढवला जातोय, टप्पा पुढे टाकण्यात येतोय। चिरागने सिंगल बनवली आणि आता सिंगल मयूर मुंडे बनवत असताना पुन्हा एकदा ऑप्शनवरती बॉल। विकेट किपर सांगतात कल्पेश की कशा पद्धतीने बॉल टाकायचा आणि तेच केलं। का तर विकेट किपरना हा बॉलरचा तिसरा डोला असतो, तो डायरेक्शन देतो, कारण बॅट्समन शफल झाल्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून सांगितलं जातं की कुठे बॉल टाकायला हवं आणि एक्झॅक्टली तेच केलं। सीमा दाखवली गेली, रेषा दाखवली गेली कल्पेशने आणि प्रभाकरने तेच केलं। पुन्हा एकदा ऑप्शनवरती बॉल खेचून मारलाय, टप्पा पडलाय आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर। संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये चिराग आणि मयूर मुंडे, परंतु हा फटका जर आपण पाहिला तर ताकदीच्या वापराने बॉल जाते बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार। थँक्यू। बॉटमॅनचा वापर सुंदर होता, ताकदी लावली गेली चिराग भोईरनं। ह्या बॉलवरती रिझल्ट चांगला मिळाला, 2 चेंडू ऑफस्टंपवरती टाकले, त्याच्या नंतरचा हा तडाखा तुम्हाला प्रभाकरच्या विरोधात। पुन्हा एकदा सफल झाले ऑन साइडला, परंतु मिस्टामिंग आहे की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल। जज करत होते विजय पवार, परंतु त्याच्याही आवाक्या बाहेर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर। थोडासा वाऱ्याचा जो वेग होता त्यांनी कदाचित साथ दिली असावी,
कारण सध्या वारा जर पाहिला तर उजव्या हाताच्या बॅटरच्या विरोधात नाहीये, त्याच्या बाजूने चांगला त्याला रिझल्ट देऊन जाईल. अशा पद्धतीने हा सध्या स्ट्रोकचं सिलेक्शन जास्त सफल झाला. जागेवरून जेव्हा त्याने 4 चेंडू फेस केले तेव्हा त्याला चांगला रिझल्ट मिळाला नाही, परंतु 2 चेंडूंवरती त्याने चांगला रिझल्ट मिळवला गेला आणि प्रभाकरच्या विरोधात त्याने 2 मोठे फटके खेळले गेलेत. लास्ट बॉल तोही तशाच पद्धतीने खेळायचा होता, परंतु आता जास्त सफल झाले. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. 2 मोठ्या फटक्याने हे षटक संपलं डॉट बॉलने. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये 12 धावसंख्या एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 30. जिथे बॅटिंग करतोय संघ खंबालपाडा. या गावदेवी क्रीडांगणान मारती चौकार षटकार या आमदारच्या शकान स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ नाव आज है चर्चेमध्ये. स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 30. सध्या तरी दोन्ही संघाची स्थिती खूप चांगली आहे. असं म्हणू शकत नाही की खंबालपाडा संघ कुठेतरी बॅकफुटला आहे, असं म्हणू शकत नाही की जर पारडं टीम आडिवलीच आहे. दोन्ही संघ अगदी इक्वल आहेत या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, परंतु 4थ्या ओव्हरमध्ये समजेल की कोणत्या संघाचं पारडं किती जड आहे. नवीन षटक हाताळण्यासाठी आला नवीन ओव्हर नंबर शेवटचं 4थं. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. नवीनने बॉल मागे चालला. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला चान्सच नव्हती कारण बॅट्समन अगदी समोर पळत होते. व्हाईट बॉलचाही इशारा आलाय आणि मी तर म्हणेन इथनं मिस्टेक झाली विकेट किपरकडनं. बॉल थोडासा खाली मागे गेला. चिरागला समजलं की बॉल मागे जातोय, त्यांनी सोडली लगेच स्ट्राईक आणि इथनं 2 धावा पूर्ण केल्यात. आता 32 वरती धावफलक पोहोचलं गेलंय. 6 बॉल फ्रेश आहेत. नवीन आलाय. जर नवीनने मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग हाताळली, जरूर त्याचे 2 चेंडू स्क्वेअर होते, परंतु आता नवीन त्याच्यासमोर चिराग आहे, ज्या चिरागने मागच्या ओव्हरमध्ये प्रभाकरच्या विरोधात 2 मोठे फटके खेळले होते. चिरागसाठी बॉल स्लॉट मध्ये आणि त्याने पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये बॉलला. काव कॉर्नर फेस क्लिअर करायचा असताना इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. ओव्हर पासून वेगळाच ढंगामध्ये खेळतो चिराग. त्याच्या पाठमधला नवीनच्या विरोधात पहिला सिक्सर. गतीमध्ये आता परिवर्तन, टप्पाही चेंज केला गेला. मनोवैज्ञानिक दबाव, आणि आपण वारंवार सांगतो ना की हा मनोवैज्ञानिक जो दबाव असतो ना, तो दबाव रती महारथींना मिस्टेक करण्यास भाग पाडतो. मोठा फटका आला. थोडासा दबाव वाढत चालला होता. नवीनचा बॉल त्यांनी फेस केला. सुंदर काऊ कॉर्नरला तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. त्या षटकाराने आणि नंतर या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 39. राऊंड द विकेट. लो फुल टॉस ऑन चाललाय. ऑन साईडला चाललाय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी भूषण अडवला गेला बॉल. आता चान्स नव्हती दुसरीची. चान्स जर उचलली असती तर कदाचित रिक्स असती. चिरागने रिक्स उचलली नाही. स्ट्रायकिंग एंडवरती येऊ दिलं मयूरला. मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडू फेस करत असताना आपल्याला 2 सिंगल्स पाहायला मिळाल्यात आणि इंडिव्हिज्युअल धावसंख्या जर आपण चिरागच्या बघितल्या तर 10 चेंडू फेस करत असताना 25 धावा बनवल्या गेल्या चिरागने. काय अटॅक राहिला. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याचा अटॅक वाखेण्याजोगी होता. या बॉलला बॅटची हलकीशी काढा. मागे चाललाय बॉल. विकेट किपर जरूर वेगळ्या अंदाजाने इथनं बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती फेकला गेलाय. तिथेही फंबल, तिथेही मिस्टेक. आणि काय मिस्टेक करतायत तुम्ही अशा कंडिशन्सला. या अशा मिस्टेक करू शकत नाही. टीमचे कॅप्टन योगी सुद्धा नाराज आहेत की माझा जो प्रयत्न राहिला तो मिस झाल्यानंतर दुसऱ्या एंडला मिस्टेक करायची नव्हती. इथं मिस्टेक होत असताना टीमची धावसंख्या 2 धावसंख्येने पुढे सरकेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. या ओव्हरमधले बॉल जर आपण पाहिले तर 3 समाप्त झालेले आहेत. नवीनचा पहिलाच बॉल फ्लिक करत होता. फ्लिकचा अंदाज त्या ठिकाणी विजय पवार स्ट्रायकिंग वरती फेकी. ॲक्युरेट येईल का. योगी बाण्याच्या हातामध्ये बॉल आलाय, परंतु तोपर्यंत आपली जी कमेंटमेंट होती ती कमेंटमेंट पूर्ण केली मयूर मोठेने. काय कमेंटमेंट होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशाच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागतं. बॉल डीपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या स्टेजला अर्थातच स्लॉग ओव्हरला तुम्हाला पाहायचं नसतं की कुठे बॉल कशा पद्धतीने आलाय. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला बाकी.
सुंदर फटका खोदून काढला थ्रू द कव्हर, कव्हरच्या बाहेर बॉल सीमा रेषे पार, ताकदीचा वापर, षटकार. वापर पहा किती चांगल्या पद्धतीने केला. राऊंड द विकेट, कुलवर टपाचा बॉल थ्रू दी कव्हर्स, बॉल वरती परफेक्टली बॅट मिडल करत असताना सिक्सर आणि या सिक्सरने टीमची धावसंख्या 50. 50 धावा आणि त्यात अजून काही जोडण्याचा प्रयत्न करणं त्या ठिकाणी कोणती मिस्टेक नाही. ॲक्युरेटली मिड विकेटच्या हातामध्ये बॉल 50 धावा पूर्ण झाल्या आणि या मॅचमध्ये 51 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे टीम अडवली समर, टीम साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडाच्या माध्यमातून. संग्राम रंगलय उंबरडे गावाच्या मैदानाला, चला चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. 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 थँक्यू डीजे. 50 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ही आर्मी पाहायला मिळते खंबालपाड्याची. साहिल असेल, श्याम असेल, नितेश असेल, चिराग, सुशांत. जरूर संदेशला तुम्ही पहिल्या षटकामध्ये बघितलं, याही षटकामध्ये कदाचित याही मॅचमध्ये कदाचित त्याचं पहिलं षटक असेल. रवी चाललाय मैदानाच्या आतमध्ये. ही सगळी आर्मी तुम्हाला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला टीम विजय पवार, योगी बाने, करण बाने अँड कल्पेश बाने आर्मी टीम खंबालपाडा या 50 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. चांगली रंगेली मॅच. दोन्ही टीममध्ये तेवढाच कॅलिबरचे चांगले खेळाडू आहेत. या मॅचला ते इझिली खतर हातातून सोडणार नाहीत. एका बाजूला विजय हवा असेल तर संघर्ष करावा लागेल, बॅटिंगच्या माध्यमातून 50 धावा बनवाव्या लागतील. आणि दुसऱ्या संघाला जर विजय हवा असेल तर पहिल्या ओव्हरपासून कमबॅकीची षटकं फेकावं लागतील, तरच या 50 धावा डिफेंड होऊ शकतील. उपस्थित पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष आम्ही स्वागत करीत आहोत. एसबी ग्रुपच्या साऱ्या पोरांचा आयोजन दमदार, आयोजन दमदार, आयोजन दमदार. खेळाडूंचा यो सन्मान करते सतीश दादा भोईर, सतीश दादा भोईर, सतीश दादा भोईर. मुलाचा सहकार्य लाभला या आज या साऱ्या पोरांचा, लाख मुलाचा सहकार्य लाभला या आज या साऱ्या पोरांचा. चला चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. चला चला हो जाऊया बघाया आमदार चषक 2024. थँक्यू. आमदार चषक 2025 तिसरा दिवस. ही मॅच आपण पाहिली तर निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण बॅटिंग स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर 11 धावा सुरुवातीला बनवल्या सुशांत साळवीने. चिराग भोईरच्या नॉट आऊट तुम्ही 23 पाहिला. स्वयं काळे लवकर बाद झाला, परंतु मयूर मुठेने बनवल्या गेला 6 चेंडू फेस करत असताना 12 धावा. अशा प्रकारे स्कोर कार्ड रचलं गेलं आणि 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच 51 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पॅडी खरं तर हे साईदादा शेलार यांचे मित्र आहेत. मांगरूळवरून ते या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांनी पारितोषिक लावलेले गेले की साईदादा शेलार यांच्या बॅनरला जर एखादा खेळाडू हिट करतोय तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 51 धावसंख्येची चेस आहे. आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 51 धावसंख्या बनवाव्या लागतील. लक्ष्य मॅचमध्ये 12.75च्या सरासरीने बनवावं लागेल. करण बाने आणि दीपक बाने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक संदेश याच्या हातामध्ये. संदेशचा पहिलाच बॉल स्विच हिट ट्रान्स केला गेला. नटराज स्टाईलने हा फटका खेळत असताना डिपिच कोवर पॉइंटला पहिला चौकार बाय करण बाने.
51 धावा बनवायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये 12.75च्या सरासरीनं या धावा बनवायच्या टीम अडविलीला. शफल झाला, ऑन साईडला ताकदीचा वापर करायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर जास्त शफल झाले. दोन खरं लाईन आहेत. शफल झाल्यानंतर अंपायर्सही विचार करत असतात की फुल वाईट द्यावं परंतु शफल झाल्यानंतर अंपायर्स पाहत असतात की बॉल एक्झॅक्टली गेलाय कुठून. हा डॉट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. बॅकफुटला गेले, सुंदर फटका अपिश खेळलात. हा बॉल चालाय स्वीपर कव्हरला, टप्पा पडलाय आणि आमच्या प्रेक्षकांमध्ये बॉल जात असताना हा चौकार नंबर 2 बाय करण माने. दुसरा चौकार करण भानेचा तुम्हाला पाहायला मिळाला. 51 धावसंख्येचं लक्ष्य, ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पॉवर प्ले मध्ये फक्त 2च फिल्डर आहेत. त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे वापर करत असताना करण भानेने अटॅक सुरू केलाय. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलायचा होता परंतु आता फिल्डर होते जरूर नितेश शेलार. वॉल ऑफ खांबालपाडा अगदी समोर होते बॉलच्या, स्वतःला झोकलो, बॉलला जाऊ दिले नाही मागे, त्याने अडवला गेला हा बॉल. या बॉलवरती मिळते सिंगल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 10 आकड्यावरती. हा पहा ॲक्शन रिप्ले. थर्डमॅनला ते फिल्डिंग करत होते, बॉलला त्याने जाऊच दिले नाही, समोर होते बॉलच्या, बॉलला त्याने फील्ड केलं गेलं आणि या बॉलवरती सिंगल बनवत असताना टीमची धावसंख्या 10. एवढा समोर खेळतात, फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा सुंदर वापर, अगदी स्ट्रेट मारलाय. शिवसेनेचा जो फ्लॅग आहे त्याच्यावरती जो धनुष्यबाण आहे तसा सरळ हा बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. थँक यू डीजे मॅच्युअर बॅट. आता ताकदीचा वापर परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते परंतु डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला होता. करण भानेला बाद करायचं, त्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती फेकी केली. 12.75च्या सरासरीने 51 धावसंख्या बनवायच्या आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर 15 धावा आल्यात. आतापर्यंत सुरुवात केली आहे 9 धावसंख्येने करण भानेने. दीपक भानेची सुरुवात झाली आहे 5 धावेने. म्हणजे 51 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी ना सुरुवातीपासून जो अटॅक पाहिजे तो अटॅक ॲक्युरेटली केला गेला, म्हणजे ॲक्युरसी तुम्हाला पाहायला मिळाली या मॅचमध्ये. पहिलं षटक संदेश चांगलं राहायला हवं होतं परंतु संदेशवरती आता केला अटॅक. नो डाऊट स्वयं खाडे आता आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेईल. त्यालाही माहिती आहे की दुसऱ्या ओव्हरमध्ये आता धावा कंट्रोल झाल्या पाहिजेत कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर 15 धावा खर्च झालेल्या आहेत. म्हणजे किशोर मेहर यांच्याकडनं लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15, स्वयं खाडे आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या समोर आहे दीपक भाने. लेन बॉल, सुंदर चाबूक स्ट्रोक, स्वीपर कव्हरला हॅमट करत असताना बॉल अगदी फिल्डरच्या डोक्यावरून फक्त स्लाइस केलं, दिशा देण्याचं काम आणि हा कलात्मकतेचा आविष्कार दीपक भानेचा. चौकार. थँक्यू. पहिलाच चेंडू लेंथ वरती होता, यूज केली गेली लेंथ, चेक केलं गेलं फुटवर्क परंतु दीपक भाने अगदी समोर त्याच्या लेंथ बॉल आला. फक्त दिशा देत असताना स्लाइस करत असताना बॉल त्याने बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवला जिथे चौकार आलाय. ओव्हर द विकेटने समोर ताकद कमी होती, या फटक्यावरती ताकद कमी लावू शकला. चिराग वळते बॉल कल्ले डीपमधून लॉंग ऑनला ते जरूर येताना पाहायला मिळाले. या बॉलवरती पाहायला मिळाली सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जातीये 20 या आकड्यावरती. आता ना टीम अडवलेला एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल की प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 12.75च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर त्यांना सेन्सिबल सुद्धा थोडंसं व्हावं लागेल. स्वयं
स्वयंचा हा बॉल, बॅटचा फ्लो थांबवला गेला, परंतु पंच कोणत्याच प्रकारचा इशारा देत नाहीयेत. याचा अर्थ असाच की हा डॉट बॉल. आधी खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट केला असता तर कदाचित ते क्षेत्र खुलं होतं. डिपिशकोवा पॉईंट आणि स्वीपरच्या अगदी बाजूला ते खेळू शकले असते, पण तो टप्पा पडल्यानंतर संकोच झाला. करम बानेला असं वाटलं की बॉल वाईट जाईल, त्याने बॅटचा फ्लो थांबवला गेला, परंतु रिझल्ट त्याच्या अपोजिट तुम्हाला पाहायला मिळाला. स्वयंचा हा बॉल बचाव केला, ऑनसाइडला खोदून काढला, परफेक्टली गॅपमध्ये बॉल चालाय. एका फिल्डरने चेस केलाय मिड विकेटला, परंतु सेकंड धाव या ठिकाणी कमेंडमेंटने पूर्ण करत असताना करण बाने आणि दीपक बाने आतापर्यंत ही पार्टनरशिप जर आपण पाहिली ना तर चांगली पुढे चालली आहे. कारण या इनिंगमध्ये फक्त एकच बॉल वाईट आला. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते सध्या तरी 22 म्हणजे 21 धावसंख्येची पार्टनरशिप सध्या तरी या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 51 धावसंख्येचा चेसमध्ये स्वयं खाडीच्या नावावरती आतापर्यंत एकही विकेट राहिला नाही. ही मोठी जमेची बाजू आहे. करण बानेसाठी इन स्विंगर आतमध्ये येणारा बॉल, फिल्डर आहेत त्या ठिकाणी नितेश शेलार, बॉलला अडवला गेला. हा बॉल पाहणं खरं तर इंटरेस्टिंग असेल. हा बॉल पाहूयात कशा प्रकारे आतमध्ये आला. इन स्विंगर होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळत असताना खूप कला आहे या गोलंदाजाकडे, कारण पडल्यानंतर बॉलला वळवण्याची ताकद, बॉलमध्ये अचानकपणे गती जनरेट करणं, ऑफसमवरती जास्तीत जास्त शरीरापासून दूर ठेवणारे चेंडू तो हाताळतोय सध्या तरी. शेवटचा बॉल टप्पा पडला, आता थोडासा का होईना पण तो खाली राहिला. यशस्वी षटक हे आपण म्हणू शकतो, कारण मागच्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि या षटकामध्ये आपण डबल बघितल्या धावा 8. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि या 12 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत 28. पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये, विनंती करेन पाणी घेऊन जायचंय. आमच्या आमदार चषकाचं नाव असते ठाणे जिल्ह्यामध्ये, विश्वनाथ भोईर दादांचं नाव असते ठाणे जिल्ह्यामध्ये. आमच्या आमदार चषकाचं नाव असते ठाणे जिल्ह्यामध्ये, विश्वनाथ भोईर दादांचं नाव असते ठाणे जिल्ह्यामध्ये. थँक्यू. 23 धावा झालेल्या आहेत. ड्रिंक्स स्टोरी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या, कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 12 मध्ये 28 हव्यात. 12 चेंडू 28 धावसंख्येचं लक्ष आता डोळ्यासमोर आहे. आता कोणत्या बॉलरला तिसऱ्या ओव्हरसाठी काढतील तेही पाहावं लागेल. 28चं जे समीकरण आहे ते समीकरण खरं तर नाबाद धावसंख्या बनतील की या धावसंख्या डिफेंड होतील तेही पाहावं लागेल. 51 धावसंख्येच्या चेसमध्ये आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत, ते म्हणजे 23. अजून येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 28. अर्थातच आपण जर पाहिलं तर या 2 ओव्हरच्या खेळीमध्ये 14 धावा जोडायचे आहेत, तेव्हा हा संघ जिंकू शकतो. बॅटिंग करत असताना अडवली. आमदार चषक 2025 सहर्ष सर्वांचं स्वागत. अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील. विजय बाने आणि महेश बाने यांच्याकडनं पारितोषिक, जर अडवली संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक, आणि सूरज पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक आणि सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 51 धावसंख्येचं लक्ष असताना आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 23. 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 28 आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय नितेश शेलार. करण बानेसाठी हा बॉल होता, हातातनं निसटला बॉल. कदाचित बॉल जर दीपक बानेला आदळला नसता तर बॉल अर्ध्या विकेटवरती आला असता. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण असं बघितलंय की बॉल जेव्हा हातातनं निसटतो तेव्हा बॅट्समन तो फॉलो करून खेळण्यासाठी जात असतात. तो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती वळतील नितेश शेलार. 12 मध्ये 28. ऑफसमच्या बाहेर सुरुवात जी केली किशोर मेहर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक.
12 चेंडू आणि 27 धावसंख्येचं समीकरण. 51 धावसंख्येची चेस होती. सध्या ते फील्ड पोझिशन बघितली जाते. करण भानेच्या माध्यमातून मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या नाही, कारण मागच्या ओव्हरमध्ये स्वयं खाडेच्या विरोधात फक्त 8च धावा आल्या. नितेशचा बॉल बघितला गेला. अपिच खेळल्यात अगदी इनफिल्डच्या भरून टप्पा पडला, डायव्हर्ट झालाय बॉल. सिंगल बनली आहे. दुसरीचा प्रयत्न अटेम्प्ट जरूर करतील, माहिती होतं फिल्डरला. या 2 धावा बनवत असताना संघ आता सर्केल पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती, म्हणजे 11 चेंडू आणि 25 धावसंख्येचं समीकरण. आपण जी चर्चा केली होती ना की अडिवली संघाला आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. त्या कॅल्क्युलेशनमध्ये त्यांना प्रत्येक ओव्हर मागे आता 14 धावा बनवायच्यात. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका हवा आहे, तेव्हा फरकानं थोडासा कमतरता येऊन हा संघ पुढे जाऊ शकतो. नितेश तयार. रिव्हर्स खेळल्यात. अटेम्प्ट सक्सेसफुल आणि रिव्हर्सच्या माध्यमातून सिक्सर. परफेक्ट मिडल. बॅटवरती बॉल करत असताना अगदी नितेश शेलारला दाखवला आसमान, ठोकला षटकार. पार होताना तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. इथनं सिक्सर आला आणि सिक्सरने टीमची धावसंख्या 32 अजून काही वाढवण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी कडा. वारवरती पलटवार. नितेशच्या या ओव्हरमध्ये एक सिक्सर आला होता, परंतु चांगली पिचिंग बॉलची करत असताना हातामध्ये कॅच. विकेट किपर मयूरच्या. फलंदाज करण भानेची खेळी संपुष्टात. कॅच या ठिकाणी पकडत असताना आणि बाद झाला करण भाने, ज्याने इंडिव्हिज्युअल धावा जर बघितल्या तर खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या. ज्याचा रिव्हर्सचा स्ट्रोक सुंदर होता. 2 चौकार सुंदर होते. तब्बल 10 चेंडू फेस करत असताना त्याने 20 धावा बनवल्या. 51 धावसंख्येचं लक्ष्य होतं. आता टीमच्या टोटलमध्ये 32 धावा आहेत. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजे त्या टीमचा लीडर विजय पवार. मैदानाच्या आतमध्ये कधी तो ॲग्रेसिव्ह नसतो. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याला तुम्ही ॲग्रेसिव्ह बघितलं. तो ॲग्रेशन त्या मॅचचा होता आणि या मॅचमध्ये सुद्धा ॲग्रेशन त्याला दाखवावंच लागेल. 9 चेंडू. टप्पा बघितला, कट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये चाला. डीपमध्ये फिल्डर दूरवरती आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. डीपेश कव्हर पॉईंटला कडा हलकीशी होती, परंतु रिझल्ट चांगलं मिळालं विजय पवारला. त्याच्या बॅटमधून चौकार आणि आता इक्वेशन राहिले या चौकाराच्या साहाय्यानं 8 चेंडू आणि 15 धावेचं. गावामध्ये आमदार चषक ठेवलाय आज उंबरडे गावामध्ये. आमच्या एसबी ग्रुपचं नाव, आमच्या एसबी ग्रुपचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. थँक्यू. मॅच्युअर खेळाडू. मॅच्युरिटीने क्रिकेट खेळणं ही त्याची ओळख आहे. क्रिकेटच्या परिपटलावरती अनेक वेळा अशा सिच्युएशन जेव्हा त्याच्या समोर आल्यात ना, त्या सिच्युएशनला त्याने हँडल केली. चौकार आलाय आणि आता 8 चेंडू आणि समीकरण 51 धावसंख्येच्या मॅचमध्ये 15 धावसंख्येचं राहिल्या टीम अडिवलीला. 8 बॉल 15. पुन्हा एकदा कट केलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. एक सिंगल तर जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. स्ट्रायकिंगवरती फेकी आलाय. मयूरच्या हातामध्ये अॅक्युरेटली बॉल आलाय, परंतु तो थोडासा पुढे होता आणि इथनं रिझल्ट मिळेल 2 धावेचा. प्रत्येक धाव जशी बनेल ना तसा थोडासा का होईना परंतु दबाव वाढत जाईल, कारण विजय पवार मैदानाच्या आतमध्ये तो सेट झाला. त्याच्या बॅटमधून बनल्या 6 धावा. लक्ष होत्या मॅचमध्ये 51 धावसंख्येचं आणि आतापर्यंत 38 बनल्या गेल्यात, म्हणजे 7 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 13. अजूनही सामना बॅलन्स आहे. हा एक बॉल जर डॉट आला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा डिफेंड करण्यासाठी राहू शकतात टीम खांबाला पाड्याला. यावेळेला कोलवा टप्पाचा बॉल ऑनसाइडला चाललाय. बॉल डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु स्ट्राईक कदाचित विजय पवार त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. 51 धावसंख्येचं लक्ष होतं. या सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 39 या आकड्यावरती, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 12 धावा बनवायच्यात. आपण विकेटचा विचार करूयात की विकेट पहिल्या इनिंगमध्ये किती गमावले होते. ज्या ठिकाणी बॅटिंग करत होता संघ खंबालपाडा, विकेट गमावले गेले 3. आतापर्यंत एकच विकेट गमावला गेलाय, तो म्हणजे टीम अडिवलीने. म्हणजेच विकेट गमावला तरी
हा सामना 6 चेंडूंमध्ये 11 जरी बनवल्या तरी जिंकू शकतो संघ अडिवली. प्लस पॉईंट आहे, पण तो पाहूया हा प्लस पॉईंट, त्या प्लस पॉईंटचा फायदा उचलतात का. टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर 10,000 रुपयात संघ अडिवलीला. एका बाजूला 3 षटकार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, 3 विकेटसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. परंतु आता सध्या तरी जी सिच्युएशन आहे ना, आपण असं म्हणू शकतो की कंट्रोलमध्ये आहे टीम अडिवलीच्या. इथनं विचार करायचा आहे की कशा पद्धतीने खेळावं. चांगला बॉल आला तर त्याला सन्मान देणं, खराब बॉल आला तर त्याला उत्तर देणं, हे सगळं विजय पवारमध्ये आहे. त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, परंतु ती आता इथनं सिद्ध करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला ओव्हर नंबर आपण शेवटच्या मध्ये बघतात रवी खाडेला. मागच्या मॅचमध्ये थोडासा मागडा होता, रवी खाडेला थोडासा मार बसला गेला, परंतु आता त्याला त्या मॅचमधून वावरत असताना या मॅचमध्ये 6 चेंडू 12 धावा डिफेंड होतील का त्या या 6 बॉलमध्ये तुम्हाला समजेल. 6 चेंडू 12 धावा रवी खाडे होतो तयार. त्याच्यासमोर विजय पवार. थोडासा दबाव सुरुवातीलाच, कदाचित रिदम मध्ये थोडासा अडथळा असावा. 6 चेंडू 12 धावसंख्येचं समीकरण. विकेट गमावली तरी 6 मध्ये 11 बनवल्या तरी अडवली संघ जिंकू शकतो. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल पर्वणी होती आणि ती पर्वणी ऍक्सेप्ट केली गेली विजय पवारने. स्कोर अप द विकेट. हा बॉल खेळत असताना इट इज अ कडक. ओव्हर द विकेटने परफेक्टली इन्व्हिटेशन होतं विजय पवारला. आणि या बॉलवरती असं आपण म्हणू शकतो की आ बैल मुझे मार. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅटवरती मिडलिंग करत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर सिक्सर आलाय. विजय पवार खोलवर टप्प्याचा बॉल जरी त्याच्या विरोधात आला तरी तो स्ट्रोक हेलिकॉप्टर खेळत असतो. आणि मोस्टली विजय पवारला खूप कमी वेळा तुम्ही बोल्ड होताना बघितलंय. लेग बिफोर विकेट ही त्याची विकेट कधी मिळत नसे. माहीत असं साईदादा शेलार यांना की त्याच्यासोबत रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत असताना SSCC डोंबिवली टीमला त्याने रिप्रेझेंट केलं होतं आणि त्यांच्या सोबतीला विजय पवारच होता. हा वार तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून षटकार आला. आणि आता 5 चेंडू 6ची गरज. टच हलकंसं द्यायचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर कट करायचा होता. पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला. रवी खाडेचा षटकारानंतर त्याचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं. वारवरती पलटवार विजय पवार, त्याचा आला षटकार आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल रवी खाडेचा तुम्हाला पाहायला मिळाला. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. आता थोडासा प्रेशर वाढेल. आता विचार पडला असेल रवी खाडेला की पहिल्या बॉलवरती जर सिक्सर आला नसता, आपली मिस्टेक झाली नसती तर कदाचित हा सामना थोडासा टर्न झाला नसता. परंतु क्रिकेट आहे आणि चित्ताने भरलेला खेळ आणि 3 मध्ये 6 धावसंख्येची गरज. यावेळेला शॉर्ट बॉल वेट केलाय, वॉच केलाय, परंतु महत्वाची विकेट या मॅच मधली बॉल मध्ये कॅरी केली विजय पवारची विकेट. आणि आता संघ कदाचित थोडासा अडचणीमध्ये असेल कारण विजय पवार जाईल मैदानाच्या बाहेर. 2 चेंडू आणि गरज 6 धावांची. पूर्ण टर्न झालाय सामना. मॅच्युरिटीने पहिला षटकार विजय पवारच्या बॅटमधून फुल टॉस बॉल वरती आला. त्याच्यानंतर 2 चेंडू कट करण्याचा प्रयत्न. प्रेशर वाढत होता, दबाव वाढत होता, डगआउट मध्ये तो जाणवत सुद्धा होता. पण तो एक असा बॉल आला, मागे खेळायचा होता पण तो स्क्वेअर लेगला बॉल. अगदी साईल त्या ठिकाणी होते, त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा सामना टर्न केला गेलाय, तो म्हणजे टीम खंबालपाड्याने, अर्थातच रवी या गोलंदाजाने. आता डोकं वर करू शकते. विजयाचे स्वप्न तेवढेच बघतोय संघ खांबालपाडा. 2 विकेट इथे गमावल्या गेल्या. टॉस जिंकला टीम अडिवलीने. म्हणजेच विकेट न गमावता 2 चेंडूमध्ये 5 धावा जरी बनवल्या तरी हा सामना जिंकू शकतो संघ अडवली, कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्या. कल्पेश बाने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 चेंडू 6 धावा. रवी होते तयार. समोर कल्पेश. कल्पेशसाठी हा बॉल ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरीचा प्रयत्न सुरू करत असताना कल्पेश बाने स्ट्रायकिंग केल्यावरती आणि बाद झालाय. हे घडलं काय? बाद झालं. आणि आता कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील. धावा उरल्यात एका चेंडूमध्ये बनवायच्या, तेच म्हणजे धावा 5 म्हणजे 5 धावा. विकेट गमावली आहे तर आता कंपल्सरी षटकार मारावाच लागेल. क्रिकेट हे कधी बदलेल सांगता येत नाही. कल्पेश थोडेसे नाराज आहेत की दीपक बानेच्या बॅटमधून मोठे फटके येतात. एक ॲडव्हान्टेज होता. दीपककडे ती क्षमता होती की शेवटच्या बॉलवरती आता जर विकेट गमावली नसती तर चौकार सुद्धा मारून सामना विजयी झाला असता, परंतु थोडेसे पुढे आले.
ही मॅच टर्न झाली होती, त्या मॅचला अजूनही टर्न करण्याचं काम, विकेट आली आहे म्हणजे कंपल्सरी षटकार इथनं मारावाच लागेल टीम अडिवलीला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट गमावले होते, माफ करा 3 विकेट पहिल्या इनिंग, आताही 3 म्हणजे चौकार चालेल. 4 धावा एका चेंडूमध्ये बनवल्या तरी चालू शकतात संघ अडिवली. मॅच पहिल्या बॉलवरती टर्न झाली होती, पहिल्या बॉलवरती सिक्सर आला होता, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू अशी पडले ज्या 2 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. म्हणजे जो स्ट्रॉंगली कमबॅक आपण पाहिला ना, तर मागच्या मॅचमध्ये जो मागडा ठरला होता त्याच रवी खाडेवरती विश्वास दाखवला गेला, त्याच रवी खाडेच्या हातामध्ये बॉल सुपूर्त केला गेला. आणि आता समीकरण 1 चेंडू 5 धाव, विकेट दोघांचे सेम आहेत, परंतु टॉस जिंकला टीम अडिवलीने. 4 सुद्धा जमू शकतील एका बॉलमध्ये. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. आता मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हारेल याचं समीकरण उलगडत नव्हतं, परंतु ते समीकरण उलगडलं गेलं. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला, 5 मध्ये 6 बनवायच्या होत्या, परंतु 3 चेंडू असे समोर आले विजय पवारच्या, जिथे तिसऱ्या बॉलवरती त्याची विकेट आली आणि चौथ्या बॉलवरती रनआउटची विकेट. कल्पेश बाने मैदानाच्या बाहेर गेला. थांबायला हवं होतं. दीपक जर भाने थांबला असता तर कदाचित दीपक भानेच्या बॅटमधून सुद्धा मोठा स्ट्रोक पाहिला असता. नितेश आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटी. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज, विकेट लेवल झालेल्या आहेत आणि टॉस जिंकलाय टीम अडिवलीने. म्हणजेच एका बॉलमध्ये 4 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकू शकतो अडिवली की खंबालपडा. 1 बॉल मित्रांनो तुम्हाला सांगून जाईल, 1 चेंडू 5 धावा, 4 जरी बनवल्या तरी संघ अडिवली जिंकू शकतो. तयार होत आहे रवी, त्याच्यासमोर नितेशसाठी हा बॉल ऑनसाइडला चाललाय, गॅपमध्ये जाणार नाही, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. आणि हा सामना आपण पाहतोय तर जिंकला टीम खंबालपाड्याने. पहिल्या बॉलवरती सिक्सर जात असताना सुद्धा हा सामना पूर्णपणे रवी खाडेने टर्न केला गेलाय आणि या सामन्यामध्ये परास्त होतोय संघ अडिवली. सेकंड तुम्हाला करायचंय, मैदानाच्या बाहेर सेकंड करून तुम्ही जरूर निघा. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला होता, असं वाटलं की विजय पवार या मॅचला फिनिश करेल, परंतु विजय पवारचं मैदान सोडणं, मैदानाच्या बाहेर त्याची मैदानाच्या आतमध्ये त्याची कॅच पकडणं, त्याच्यानंतर ती रनआउटची विकेट, इथे सगळं काही टर्न झालं आणि या सामन्यामध्ये वर्चस्व मिळवला तो म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या टीमनं. चला टॉससाठी लवकर चंद्रकांत स्मृती चेंजिंग मोडोली बीचचे कॅप्टन आणि त्याचबरोबर SSC खंबालपाड्याचे कॅप्टन या पण मंचावरती सन्मान करूयात. उद्योगपती पुण्याहून खास ज्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते ते आदरणीय संदीपजी चोरगे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन प्रमोदजी भोई साहेबांना आपल्या शुभस्य आपण उद्योगपती पुणे आदरणीय संदीपजी चोरगे साहेब यांचा आपण सन्मान करावा. वडोली बीचे खेळाडू पाहतात की मॅच कोणाचे. या टॉससाठी या लवकर चेंजिंग वडोली बी आणि साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या अगोदर या सन्मानाबरोबर आपण टॉस करूयात. पुणेचे उद्योगपती खास ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये संदीपजी चोरगे साहेब यांच्या शुभहस्ते लगेचच आपण टॉस करणार आहोत. त्यांचा सन्मान होतोय आणि त्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल देखील होईल. दोन्ही कर्णधार रेडी राहा. आपण या आपण नाणेफेकीचा कौल करतोय. संदीपजी चोरगे साहेब पुणेचे उद्योगपती यांच्या शुभ हस्ते. दोन्ही कर्णधार आहेत स्वयं खाडे आणि ऋतिक पाटील. टॉस होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस ऋतिकच्या बाजूने अर्थात चेंज द गेम वडोली बी ने जिंकला
फक्त डिसिजन सांगा. ऋतिक फिल्डिंग करणारात, पेंडिंग ठेवलाय. मॅन ऑफ द मॅच आहे आपण. मॅन ऑफ द मॅच कॉम्बॉक्स. लास्ट मॅच साई श्रद्धा क्रिकेट संघ कमालपणे सामना जिंकलाय. दिनेश जाधव सामनावीर सांगा मला प्लीज. चिराग भोईर जबरदस्त बॅटिंग, 23 धावसंख्येची जबाबदारीने खेळ करणारा चिराग मॅन ऑफ द मॅच आहे. मी आदरणीय नितेश पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार द्यावा. समाजसेवक उंबर्डे नितेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देऊ चिरागला, आणि त्यानंतर प्रमोदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नितेश पाटील यांचा सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सामनावीरचा पुरस्कार देतोय नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते. चिरागने जबरदस्त परफॉर्मन्स केलं. 23 धावसंख्येची सेकंड मॅच मध्ये इम्पॉर्टंट इनिंग ज्याने साकारली. 40+ हे आपल्याला खेळायचं. नंतर तुम्ही बाहेर या लवकर.